मंत्रालयाच्या बाहेर पाहतो आपण जवानांच्या वेशामध्ये जे आहे ते दोन जवान आहेत आणि त्यांचं आंदोलन सुरू झालेलं आहे। कुठेतरी आपण पाहतोय की सहकुटुंब आलेले आहेत आणि त्यांनी मंत्रालयाच्या बाहेर हे आंदोलन केलेलं आहे। आपल्यासोबत आहेत काय नेमकी तुमची मागणी आहे, कुठून तुम्ही आलात आणि काय म्हणायचं नेमकं? नमस्कार सर, मी चंदू चव्हाण दर्ग, हे तिकडून धरून ठेव। मी गेल्या 4 महिन्यापासून भीक मागतोय। नाही, आझाद मैदानला कशाला, आझाद मैदानला जाऊन जाऊन थकलोय। हे महाराजांना पत्र देऊन देऊन नेमकी मागणी काय तुमची? मागणी अशी आहे, जवानांना देश सेवा करायला जातो तो आतंकवादी व्हायला जात नाही। आतापर्यंत 15 लाखाच्या वर जवान ज्यांना देशभरातून फौजमधून काढलेलं आहे। अधिकारी म्हणतात डिसिप्लिनच्या नावाने घरी पाठवता। आमची मागणी की व्हिडिओ ऑडिओग्राफी व्हायला पाहिजे, तेव्हा जवानांना पनिशमेंट दिली पाहिजे, जेणेकरून चुकीची पनिशमेंट देणार नाही। माझ्यापाशी असे लोक आहेत ज्यांचा परिवार उद्ध्वस्त झाला, त्यांनी परिवारामध्ये सुसाईड करून घेतली, यांना 7 वर्षात 5 वर्षात काढून टाकता। हा मोठा स्कॅम मी बाहेर काढतो यांचा। आता माझा 11 वर्ष सेवा झाली, मला घरी पाठवलं महाराजांनी, सांगितलं 5 पनिशमेंट झाल्या, तुम्ही घरी जा। आणि मी त्यांना सांगतो या ज्या पनिशमेंट दिल्या त्या चुकीच्या दिलेल्या आहेत, सूड भावनेने दिलेल्या आहेत। 1950च्या काय नेमकी तुमची पनिशमेंट काय ठपका ठेवला तुमच्यावरती? ठपका त्यांनी हेच ठेवला, तुम्हाला 5 रेडिंग इंटर झाला, तुम्ही घरी जा। 5 रेडिंग इंटर झाला, घरी जा। मी त्यांना सांगितलं या ज्या पनिशमेंट 1950च्या ऍक्ट प्रमाणे दिलेल्या आहेत याच्यामध्ये मानव अधिकारचं व्हायलेशन झालंय, माझी गोष्टी ऐकलीच जात नाही, म्हणून त्यांनी मला आता पनिशमेंट दिल्यानंतर घरी पाठवलं। आणि मला भारतामध्ये कुठंच नोकरीचा अधिकार नाही। प्रायव्हेट कंपनीत जरी गेलो तिथे एक व्हेरिफिकेशन जाईल, मिलिटरीमधून काढलं याला, म्हणून गेल्यानंतर ते प्रायव्हेट कंपनीवाले बी आम्हाला घेणार नाही। आता 12 लाखाचा कर्ज आहे, हा 2 वर्षाचा बाड आहे। तुमच्यावरती काहीतरी आरोप ठेवला असं ना, काय नेमका हा आरोप आहे, काय तुम्ही व्हायलेशन सांगितलं ना तुम्हाला 5 पनिशमेंट, म्हणजे मिलिटरीमध्ये मला 5 पनिशमेंट दिल्या सैन्य महाशयांनी। कशामुळे दिली आहे? कशामुळे मी पाकिस्तानात गेलो त्याच्यामुळे बी दिली होती मला, की बाबा तू दुश्मन देशामध्ये घुसला आणि त्यांना 2 लोकांना मारले। मग भारत सरकारने सांगावं सर्जिकल स्ट्राईक कसं काय झालं। मला पीओडब्ल्यू केलंय पॉर्टरमध्ये, पीओडब्ल्यू म्हणजे जंगमध्ये पकडलेला कैदी, युद्धबंदी। मग जो मी युद्धबंदी होतो मला शिक्षा का दिली? अभिनंदन महाराज सभी आले होते, अभिनंदन अफसर होते, त्यांना मेडल लावली छातड्याला, आणि आम्ही भीक मागतोय कोटरा घेऊन। आम्ही पाकिस्तानात गेलो होतो म्हणून, आणि हे जी सीमा हैदर आली तिला तिकीट देत आहेत, तिला नोकरीची ऑफर देत आहेत, आणि आम्ही देशात आतंकवादी झालोय। आम्ही पाकिस्तानामध्ये जॉबला जातोय आता, हे पत्नीला घेऊन। हे बघा तिथं बसते रडते। तुम्ही सोबत होता? नाही, मी वेगळे, माझं सीआरपीएफ मध्ये 29 बटालियन मध्ये सीआरपीएफ मध्ये कार्यरत होतो। माझं नाव शिवप्रसाद बिला पाटील। 2003 साली मी भरती झालो आणि 2007 मध्ये मला रिमूव्ह केले गेलेले। मला बी अशा ऑफिसरांनी टॉर्चर करून कुठल्या ना कुठल्या असे थोड्या वेळात वेगवेगळ्या कारणांनी मला रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस केलेले। मी 2007 पासून आजपर्यंत डीआयजी अपील केली, आयजी अपील केली, त्याचा काहीच निर्णय लागलेला नाहीये। शेवटी आता मागणी काय तुमची? आमची मागणी इथून हलणार नाही, आम्ही आतंकवादी आहेत, आम्हाला जेलमध्ये टाका, नाही तर आम्ही जाणार नाही, इथंच भीक मागू आम्ही, जेलमध्ये टाकून द्या, आम्ही आतंकवादी आहेत। तुमच्यावर ठपका ठेवलेला आहे की तुम्ही कुठेतरी व्हायलेशन केलेलं आहे, हे तुम्हाला मान्य नाही का? कसं काय मान्य राहिलं असतं तर मी शिक्षा केलं असतं का एवढं? मला जर चुकीच्या शिक्षा देतात सूड भावनेच्या पद्धतीने, 12 वर्ष 10 वर्षात तुम्ही फौजमधून काढून टाकतात, किती जवानांचं आहे? मी 10-15 दिवसापासून भीक मागतोय, 4 महिन्यापासून भीक मागतोय, कोणी ऐकायला कोणी दिली चुकीची शिक्षा तुम्हाला? हे आमच्या कमांडर अधिकारी, त्याच्यापाशी सर्व डिपेंड त्याच्यावर आहे, कारण की इंग्रजांचा कानून चालू आहे, त्याच्यावर पनिशमेंट देण्याचं डिपेंड आहे। सीओ डिपेंडेंट तोच आहे, तो पनिशमेंट देऊ शकतो सुट्टीवर आल्यावर, तोच आहे तो सुट्टीवर नाही आल्यावर बी तुम्हाला पनिशमेंट देऊ शकतो, म्हणून हे भीक मागतोय। पाहतोय या ठिकाणी चंदू चव्हाण नावाचा जो आहे तो जवान आहे, सेवेतून काढून टाकलेला आहे आणि मंत्रालयाच्या बाहेर जे आहे ते आंदोलन सुरू केलेलं आहे। कुठेतरी माझ्यावरती अन्याय झालेला आहे, ज्या कायद्यानुसार कारवाई केलेली आहे ती चुकीची आहे आणि ही कारवाई मला मान्य नाही असं हे म्हणताना पाहायला मिळतं। त्यामुळे आता पोलीस चंदू चव्हाण आणि जवानांना जे आहे ते ताब्यात घेताना पाहायला मिळत आहेत। सोबत पाहतोय आपण कुटुंब सुद्धा आपल्याला जे आहे ते पाहायला मिळतात। सीआरपीएफचा एक माजी जवान आहे आणि जवान सुद्धा आहे जे सेवेतून काढलेले आहे, आणि आता पाहतोय मंत्रालयाच्या बाहेर जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती पोलीस आणि या जवानांमध्ये जे आहे ते बाचाबाची आणि धक्काबुक्की होताना पाहायला मिळतंय। कॅमेरामन कृष्णा खापरे, सरासुरने एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।